इयत्ता 10वी, भाग 3. मला आता शाळेची खूपच ओढ लागली होती. या वयात 2 बघ बायकांना, त्या देखील माझ्या शिक्षिकांना करायला मिळणे हे लॉटरी लागण्यासारखे होते. मी रोज दोन्ही बायकांकडून निरोप मिळण्याची आशा बाळगून असे. पण एक आठवडा झाला तरी काहीच हालचाल झाली नाही. मला नजरेपुढे दोघींचे ओपन शरीर दिसे व मी अस्वस्थ होऊन हालवून शांत होऊ लागलो. माझी तळमळ खूपच वाढू लागली आणि मी कोणताही विचार न करता गुडगुले बाईंना मधल्या सुट्टीत भेटलो. बाईंनी माझ्याकडे बघत हळूच विचारले, काय रे, काय काम होते का? मी चाचरत बोललो, बाई परत कधी? मला खूप इच्छा झाली. बाई मूर्खा, इथे कुठे विषय काढतोस? कोणी ऐकले तर दोघांची वाट लागेल. एक काम कर, शाळा सुटल्यावर घरी ये, मग बघू. आणि लक्षात ठेव, परत कधीही शाळेत काही विचारायचे नाही, नाहीतर कधीच मिळणार नाही. बाई माझ्यावर डाफरून तरातरा निघून गेल्या. मला स्वतःचा राग आला. माझ्या उतावीळपणाने बाई चिडल्या होत्या. मी ठरवले बाईंच्या घरी जाऊन माफी मागायची. मला भीती वाटू लागली की बाई परत मला उडवून घेणार नाहीत. शाळा सुटल्यावर मी घरी जाऊन पटपट आवरले व मित्राकडे जातो असे आईला सांगून सायकलवर टांग मारली. गोडबोले बाईंच्या शिव्या खायची मानसिक तयारी केली होती. गोडबोले बाईंचे वडिलांचे घर छोटे, कौलारू होते. मी बेल वाजवल्यावर थोड्या वेळाने दरवाजा उघडला. दरवाजा बाईंनी उघडला. त्यांनी हसत मला. माझे नाव विनोद. माझे वय आता 24 वर्ष आहे. मी एका छोट्या गावातून आहे. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी 10वीला होतो. आमच्या गावात एक शाळा होती. त्या शाळेत सगळे शिक्षक बाहेर गावाहून यायचे. मी दिसायला सुंदर आणि अभ्यासात हुशार होतो. मी खेळातसुद्धा भाग घ्यायचो. एकदा शाळा सुटल्यावर आम्ही खेळत होतो. खेळता खेळता अंधार झाला. आता सगळेजण घाईघाईत घरी जायला निघाले. पण मला खेळण्याचे साहित्य जागेवर ठेवायचे होते. खेळण्याचे साहित्य ठेवण्याची खोली एकदम मागच्या बाजूला होती. मी तिथे गेलो आणि तिथून निघताना मला कसला तरी आवाज येत होता. पण त्या खोलीत फक्त जुने फर्निचर आणि खेळाचं साहित्य असायचं. यावेळी ती खोली कोण वापरत असेल? मला प्रश्न पडला. एखादा चोर तर नाही ना घुसला? मी हळूच दरवाजा उघडला, पण तो आतून बंद होता. त्या खोलीची खिडकी पण बंद होती. फक्त त्याच्यावरची छोटी खिडकी उघडी होती. मी हळूच त्या खिडकीवर चढलो. मी आत बघितलं तर आतमध्ये आमच्या वर्गशिक्षिका मोरेबाई आणि शिपाई नारायण होता. मोरेबाईंचं वय 40च्या आसपास असेल. त्या दिसायला सुंदर आणि गोऱ्या होत्या. त्या तब्येतीने थोड्या जाड होत्या. त्या चष्मा वापरायच्या. त्यांचं लग्न झालं होतं, पण त्या नवऱ्याला सोडून वेगळ्या राहत होत्या. आमच्या शाळेचा शिपाई नारायण तसा खूप जुना होता. आता तो रिटायर होणार होता. आता मी आतमध्ये नक्की काय चाललं हे बघू लागलो. मोरेबाईंचा पदर बाजूला झाला होता आणि ब्लाऊजची बटन निघाली होती. त्यातून त्यांचं गोरपान मोठे बाहेर आलं होतं. नारायण त्यांचे ते दोन्ही गरगरीत खचाखच दाबत होता. तो मधूनच बाईंच्या तोंडाला तोंड लावत होता. नारायणने कपडे काढले होते आणि मोरेबाई त्यांचं हातात घेऊन हलवत होत्या. मोरेबाई मला खूप सभ्य वाटायच्या, ज्यांचा कधी साधा पदर देखील खाली सरकत नव्हता. त्या असं कसं काही करत असतील यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्यांचं ते सगळं बघून माझा ताठ झाला. आता मला त्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. मोरेबाई म्हणाल्या, नारायण, अरे किती वेळ झाला हलवते आहे तुझं, कधी उठणार? नारायण म्हणाला, हो बाई, अजून थोडा वेळ. मोरेबाई म्हणाल्या, कंटाळा आला आता मला हलवून हलवून तुझं. एकदा मी वहिनीच्या आतले वस्त्र हाताने घेऊन माझ्या हलवत होतो किती जोरात आणि समोर तिला इमेजिन करत होतो. दुखतंय की? तेवढ्यात वहिनीने बाथरूमच्या दरवाजावर थाप मारली. भाऊजी काय करताय? नारायण म्हणाला, मला जायचं आहे. एक काम करा बाई, या पटकन बाहेर. तोंडात घ्या, लगेच ताट होईल बघा. मोरेबाई म्हणाल्या, नको, मला कसं तरी होतंय. नारायण म्हणाला, बरं, गेली 4 वर्ष तुम्हाला करतोय, ते सुद्धा तासभर. तेव्हा कधी असं नाही म्हणालात? मोरेबाई म्हणाल्या, बरं, रागवू नकोस, तुम्ही म्हणाल तसं करते. असे म्हणत मोरेबाई त्याच्यासमोर खाली गुडघ्यावर बसल्या आणि त्याचं तोंडात घेऊन जोरजोरात सोकू लागल्या. नारायण खालून त्याची कंबर हलवत होता. ते बघून माझी हालत खराब होऊ लागली होती. मला अजून याचा अनुभव नव्हता, पण असं वाटत होतं की पुढं जावं आणि मोरेबाईंना मागून गच्च धरून. नारायण म्हणाला, बाई उठा आता, चांगला ताट झालाय, कुठे घेणार, मागे का पुढून? मोरेबाई म्हणाल्या, खाली खूप घाण आहे, मी या टेबलरला धरून खाली वागते, तू मागून घाल आणि लगेच काम संपू नकोस, थोडं जास्त वेळ कर. बाई टेबलाला धरून खाली वाकल्या.
आणि त्यांनी साडी वर केली. लगेच नारायणाने त्यांची खाली ओढली आणि त्यांचे दोन्ही पाय थोडे लांब केले. बाईंचा मागचा भोपळा गोरापान आणि चांगलाच मोठा होता. नारायण म्हणाला, वा, काय भोपळा आहे. नारायण त्यांच्या मागे गेला आणि मागून त्यांच्या वर तोंड लावले आणि नंतर त्यावर फटके मारले. नंतर तो खाली वाकला आणि त्यात बोटं घालू लागला. तो बोट आत बाहेर करू लागला. मोरेबाईंच्या तोंडातून आवाज येऊ लागला. मोरेबाई हळू आवाजात ओरडत होत्या, आ आ. मला त्यांचा खालचा भाग स्पष्ट दिसत नव्हता, पण खालचे केस तेवढे दिसत होते. मग नारायणाने त्यांचा मोरेबाईंचा गेटवर ठेवला आणि एक जोरात दणका दिला. मोरेबाई म्हणाले, हळू की, मारतोस का मला आता? माझ्या चिमणीची काय हालत झाली असेल. नारायण म्हणाला, बाई, कंट्रोल नाही झाला. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला करायला मिळालं आहे म्हणून थोडा जोश आला आहे. आता तो मागून तिचा भोपळा कुरवाळत होता आणि जोरजोरात दणके देत होता. त्याच्या त्या दणक्याने पचपच आवाज सगळ्या खोलीत येत होता. मोरेबाई म्हणाल्या, हां, बरोबर, असंच कर, अजून जोरात, खूप बरं वाटतंय. नारायणाने अजून जोरात एक दणका दिला आणि पूर्णपणे आत घुसवला. आता त्या दोघांच्या तोंडातून आवाज येऊ लागला होता. तेवढ्यात नारायणाचं काम झालं आणि तो तसाच घालून उभा राहिला. नारायण म्हणाले, बाई, मज्जा आली ना? मोरेबाई म्हणाले, हो, पण अजून थोडा वेळ राहिला असता ना तर छान झालं असतं. माझी नीट भागली तरी असती. नारायण म्हणाला, तुमची भागवायची म्हणजे तुमच्यावर एकाच वेळी 3-4 जण तरी लागतील. मोरेबाई म्हणाले, हो रे, माझी भागतच नाही. काय करू समजतच नाही मला. मग ते दोघे धापा टाकत आवरत होते. इकडे माझी खालची जागा ओली व्हायची वेळ आली होती. मी हळूच मागे सरकलो आणि झुडपात लपलो. मी लगेच एक विचार केला आणि पहिल्यांदा नारायण तिथून बाहेर पडला. त्याने आजूबाजूला बघितलं आणि तो तिथून निघून गेला. त्यानंतर थोड्या वेळाने मोरेबाई समोर आल्या. त्या बाहेर येतात मी त्यांच्यासमोर उभा राहिलो. मला अचानक समोर बघून ते थोड्याशा घाबरल्या आणि म्हणाल्या, अरे विनोद, तू इथे यावेळी काय करतोयस? मी म्हणालो, बाई, मी पिक्चर बघत होतो. बाई म्हणाल्या, काय? इथे कुठला पिक्चर? मग मी तिला म्हणाले, खिडकीतून तशी ती पण मला साथ देऊ लागली. मोरेबाईंनी मग आम्ही दोघे 10 मिनिटं हेच करत होतो आणि सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर मग आम्ही दोघांनी एकमेकांना भरभरून प्रेम केलं. माझा हात धरून मला त्या खोलीत घेऊन वहिनी एकदम खुलून गेली होती. दरवाजा लावून घेऊन म्हणाली, आता मला लवकरात लवकर मला आई बनव. हुशार मुलगा आहेस. मी म्हणालो, एवढी काय घाई आहे? ही गोष्ट बाहेर कुणाला सांगू? पहिला तोंडाचा गोडवा तर संपू दे. इज्जत जाईल. आता आम्हाला तुझ्या शरीराचा गोडवा पाहिजे. असं म्हणताच तिने मला तिच्या छातीशी घट्ट पकडलं. त्या रडकुंडीला आल्या. आता मला घाई झाली होती. मग मी बघून ती म्हणाली, थोडा धीर धरा. मी एका आटेवरी आणि ती जोरजोरात हसू लागली. मग त्यानंतर ती माझ्यात आणि मी तिच्यात पूर्णपणे सामावून गेलो होतो. मी म्हणाले, माझी वहिनी खूप आनंद पण ते करायचं आहे आणि मी तिथे झोपलो करत होता. त्या महिन्यात माझ्या वहिनीला माझी पाळ आलीच नाही. तिनं चेक केलं तर तिला दिवस गेले होते. तुला काही कळतंय का? आता त्या गोष्टीला 3 वर्ष झाली आहे आणि तिला एक 3 वर्षाचा मुलगा आहे. आणि तुला असं बोलायला लाज पण वाटत नाही का? सुरुवातीला बाई माझ्यावर ओरडल्या. तसा मी घाबरलो. पण नंतर लक्षात आलं की बाई मला भीती दाखवत आहेत. मी म्हणालो, ठीक आहे, काही जबरदस्ती नाही. मी तिथून जाणार तोच बाईने मला थांबवलं आणि म्हणाले, हे बघ विनोद, हे चुकीचं आहे. पण माझा नाईलाज आहे, कारण मी तुझ्या तावडीत सापडले आहे. त्यामुळे तुझ्या मनासारखे होऊ देत. आता कोणी यायच्या आधी पटकन उरक. मग मोरेबाईंनी त्यांच्या ब्लाऊजची खालची 2 बटन काढली आणि हात घालून पूर्णपणे वर उचलला. तसे बाईंचे मोठे गरगरीत लपकन बाहेर आले. ते दोन्ही मस्त मोहक होते आणि त्याभोवती असलेला काळा वलय छान दिसत होता. आता त्यावरून माझे डोळे हटतच नव्हते. बाई म्हणाल्या, नुसतं बघतच बसणार आहेस का? वरती दाबायचं नसेल तर खाली काम उरकून घे लगेच. मी लगेच ते दोन्ही गोरेपान दाबू लागलो. बाई म्हणाल्या, असं हावऱ्यासारखं काय करतोस? हळूहळू दाब की जरा. मला तर विश्वासच बसत नव्हता की मी चक्क मोरेबाईंची दाबत होतो. आता मी त्यांची तोंडात घेऊन चुकू लागलो. त्यांच्या तोंडातून आवाज येऊ लागला. मग त्यांनी माझे डोके बाजूला केले आणि म्हणाले, लवकर आवाज, वेळ कमी आहे. मग मी माझे शाळेचे कपडे काढले
बाईंनी त्यांची नजर माझ्या खाली घातली आणि त्यांचे डोळे मोठे केले. त्यांचं तोंड उघडंच राहिलं होतं. त्यांना काय बोलावं कळत नव्हतं. बाई म्हणाल्या, अरे बापरे, केवढं मोठं आहे तुझं. विनोद, अरे काय हे, या वयात एवढा मोठा, आणि तोही ताट व्हायच्या आधी. काय भानगड आहे. मग बाईंनी माझ्या हातात घेतला आणि हलवू लागले. त्यांचा नाजूक हात त्याला लागताच तो लगेच टणकन ताट झाला. मी डोळे मिटून आनंद घेत होतो. बाई म्हणाल्या, बापरे, किती मोठा आहे तुझा. माणसांचा आहे की गाढवाचं. आज माझी चिमणीची वाट लावणार तू. आता मला कंट्रोल होत नव्हतं. मी बाईंना मागे फिरवलं आणि त्यांनी लगेच त्यांची साडी वर करून आतली काढली. त्या टेबलाला धरून खाली वागताच त्यांचा गरगरीत भोपळा बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मी तर आज पहिल्यांदाच एवढा मोठा गरगरीत भोपळा बघत होतो. मी ते फाकून बघितलं तर खाली काळे केस दिसत होते, पण त्यातून बाकी काही दिसत नव्हतं. मी त्यांना म्हणालो, बाई, केसांमुळं बाकी काही दिसत नाही, तुम्हीच घालून घ्या. बाई म्हणाल्या, हो रे, केस काढायला वेळच मिळत नाही. हे बघ, पूर्ण आत घालू नकोस, नाहीतर फाडून टाकशील माझी. मग त्यांनी त्यांचा हात मागे घेतला आणि माझ्या हातात घेऊन त्यावर ठेवला. मी लगेच हळूच दणका देत हात घालू लागलो. आतमध्ये थोडं ओलसर असल्यामुळे माझा लवकर आत गेला. मग मी कंबर हलवत मोरेबाईंना करू लागलो. आज मी पहिल्यांदाच करत होतो आणि तेही माझ्या शिक्षिकेला. करण्यात एवढा आनंद असतो हे मला आज समजलं. माझ्या धक्क्यामुळे बाई मागे पुढे होत होत्या आणि पचपच आवाज येत होता. मोरेबाई म्हणू लागल्या, हा हा, असंच कर, घाल आता अजून थोडं. आई गं, मेले, मजा येत आहे, कर अजून. मी आता बाईंच्या मागे पूर्णपणे चिकटलो होतो आणि दोन्ही हातांनी तिचे मऊ लुसलुशीत धरून दाबू लागलो. तेवढ्यात बाई ओरडू लागल्या, आई गं, मेले, माझं होत आलं, झालं माझं, निघालं माझं पाणी एकदाचं. मोरेबाई थोडा वेळ थरथरत होत्या. त्या धापा टाकू लागल्या. त्यांनी मला बाहेर काढायला लावलं आणि त्या सरळ झाल्या. त्यांनी माझ्याकडे तोंड केलं आणि म्हणाल्या, बऱ्याच दिवसांनी माझं पाणी निघालं, मस्त मारलीस माझी. आता त्यांनी माझ्या तोंडात तोंड खुपसलं आणि माझी घेऊ लागले. त्यांनी मला जोरात मिठी मारली आणि मला कुरवाळू लागले. त्यांचा एक हात खाली होता आणि त्यांनी माझ्या हातात घेऊन कुरवाळू लागले. त्या म्हणाल्या, अजून पण हे मस्त कडक आहे. मग त्यांनी त्यांचे दोन्ही पाय फाकवले आणि त्याच्यावर ठेवत मला म्हणाल्या, बघ, आत घालता येते का. मग मी हळूहळू आत घातलं आणि त्यांच्या कमरेला धरून दणके देऊ लागलो. मी अक्षरशः बाईंना उभ्यानेच करत होतो. तिचे ते दोन्ही मऊ लुसलुशीत माझ्या शरीराखाली चेंगरले होते. त्यांनी पुन्हा माझ्या तोंडात तोंड घातलं. माझं स्पीड वाढलं. बाई म्हणाल्या, आता तरी सोड ना तुझं पाणी, अजून किती वेळ करणार आहेस मला. माझी सुजेल आता. त्या असं म्हणतच होत्या तेवढ्यात माझ्या झिंझ्या येऊ लागल्या आणि माझी थरथर अचानक वाढली आणि काही वेळातच माझं पाणी पिचकाऱ्या मारत बाहेर आलं. बाईंनी मला मिठीत गच्च पकडून ठेवलं. त्या म्हणाल्या, आता हळूच बाहेर काढ. मी बाहेर काढताच त्यांची मांडी भरली होती. मग बाईंनी त्यांच्या परकरनं ते सगळं पुसून काढलं. आम्ही दोघांनी कपडे घातली आणि बाईंनी परत मला जवळ मिठीत घेत माझ्या तोंडात तोंड लावलं. बाई म्हणाल्या, तू आज माझी आग शांत केली आहेस. तू लवकर दमला नाहीस. माझी गोष्ट लक्षात ठेव. आपल्या शाळेत तुला माझ्यासारख्या बऱ्याच जणी भेटतील, मात्र मला विसरू नकोस. चल, आता खूप वेळ झाला आहे. आम्ही हळूच तिथून बाहेर पडलो. मग घरी जाताना मला चांगलाच आनंद झाला होता. मला सारखी मोरेबाईंचा मोठा गरगरीत भोपळा आणि त्यांची भरदास्त छाती दिसत होती. बाई जे काही बोलल्या ते माझ्या डोक्यातच आलं नाही. पण एक मात्र खरं होतं की उद्यापासून मला शाळेत अजून मजा येणार होती. बाकीची मजा पुढच्या भागात.